नमस्कार, मी वैशाली. घरच्या स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त चवीचा मऊ लुसलुशीत असा रव्याचा शिरा ही रेसिपी. बऱ्याचदा काय होतं, आपण एखादी थाळी बनवतो तेव्हा एखादा गोडाचा पदार्थ आपल्याला बनवायचा असतो. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा शिरा बनवू शकता किंवा एखादा कार्यक्रम असतो छोटासा, त्यामध्ये 10 ते 15 लोकांचा शिरा बनवावा लागतो. इथे आपण फक्त 5 लोकांचा शिरा बनवला आहे, पण तरीसुद्धा तुम्ही हे प्रमाण वापरून याच्यात दुप्पट केलं तर 10 लोकांचा शिरासुद्धा आरामशीरपणे बनवू शकता. तो अजिबातसुद्धा बिघडणार नाही. शिरा बनवण्यासाठी 1 कप मोठा रवा मी इथं घेतला आहे. वजनाने तो 200 ग्रॅम आहे. जर तुम्हाला कणीदार शिरा नको असेल तर तुम्ही बारीक रवा घेतला तरीसुद्धा चालेल. मला थोडासा दाणेदार शिरा आवडतो म्हणून मी इथं मोठा रवा घेतलेला आहे. त्यासोबतच घेतलेली आहे साखर. ज्या कपाने आपण रवा मोजला त्याच कपाने पाऊण कप साखर घेतली आणि तूप इथं घेतलेलं आहे अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी. तुम्ही इथं बघू शकता. हे सगळं साहित्य आपण एकाच कपाने मोजलेलं आहे. त्यानंतर इथं काही ड्रायफ्रुट्स तुम्हाला दिसतायत, तर त्याचे मी काप करून घेतलेले आहेत. तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मग नाही वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला जे आवडतात ते वापरा. अर्धा टीस्पून वेलची पावडर आणि केशराच्या काही काड्या घेतलेल्या आहेत. तर केशर काड्या आणि ड्रायफ्रुट्स दोन्हीही ऑप्शनल आहे. नाही वापरलं तरीसुद्धा आपला शिरा एकदम छान होणार आहे. शिरा परफेक्ट व्हावा याकरता इथं आपण पाणीसुद्धा एकदम योग्य प्रमाणात घ्यायचं आहे. तर इथं एका भांड्यामध्ये मी 3.5 कप पाणी घेतलेलं आहे. आपण मोठा रवा वापरला आहे त्यासाठी आपण 3.5 कप पाणी घ्यायचं आहे. जर बारीक रवा वापरला तर 3च कप पाणी घ्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपण जे पाणी घेतलेलं आहे मोजून ते मंद गॅसवरती आपण उकळण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे आपला रवा वगैरे भाजून होईपर्यंत हे पाणी बरोबर उकळेल आणि आपल्याला पुन्हा उशीर होणार नाही. मध्यम आचेवरती कढई गरम करायला ठेवली. कढई गरम होती तोपर्यंत एक टिप देते तुम्हाला मी. या बरणीमध्ये तुम्ही बघू शकता ड्रायफ्रुट्स इथं दिसतायत तुम्हाला. त्याचे मी काप करून ठेवलेले आहेत अशा प्रकारे. अशा प्रकारे थोडेसे ड्रायफ्रुट्स अगोदरच आपण चिरून ठेवले ना, ऐनवेळी आपल्याला रेसिपी करताना उपयोगी येतात आणि वेळ वाचतो. कढई गरम झाली की गरम कढईमध्ये आपण घेतलेलं सगळं तूप घालायचं. तूप चांगलं गरम झालं की आपण घेतलेले बदामाचे काप वगैरे आता याच्यामध्ये घालायचे आणि मस्त याला तळून घ्यायचं आहे. याला छान असा कलर येईल ना गोल्डन, थोडासा ब्राऊन, खूप जास्त नाही. तेवढं आपण याला या तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. तूप जर जास्त गरम झाला असेल तर गॅस काही वेळासाठी बंद करा आणि मग हे ड्रायफ्रुट्स तुम्ही तळून घ्या. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले ड्रायफ्रुट्स इथं तळून झालेले आहेत. मस्त रंग आलेला आहे याला आणि याला आता काढून घेताना वेगळ्या वाटीमध्ये वगैरे काढून न घेता एका डिशमध्ये काढून घ्या. डिशमध्ये काढलं ना म्हणजे त्याच्यातलं तूप वाया जाणार नाही. नंतर आपण या डिशमध्ये शिरा खायला घेतला म्हणजे मग तूप अजिबातसुद्धा वाया जात नाही. आता त्याच कढईमध्ये आपण घेतलेला सगळा रवा घालायचा आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण तुपामध्ये जर रवा व्यवस्थित भाजला ना, तर शिऱ्याला चवही छान येते आणि रंगसुद्धा छान येतो. तर मध्यम आचेवरती आपण हा रवा आता याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. तो करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी सतत अशा प्रकारे परतून घेत आपण याला छान रंग येईपर्यंत परतून घेऊया. मस्त असा रवा भाजला की सुगंधही छान येतो आणि त्याचा रंगही बदलतो आणि आपल्याला लगेच कळतं की आपला हा रवा शिऱ्यासाठी मस्त असा भाजून झालेला आहे. रवा भाजून घेत आता आपण एक काम करूया. तर इथं आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते चांगलं गरम झालेलं आहे. थोड्या त्यातून वाफा यायला लागल्या की केशर काड्या आता या स्टेजला या पाण्यामध्ये घालायच्या म्हणजे याचा रंग छान उतरतो. साधारणतः मध्यम आचेवरती 7 मिनिटांमध्ये माझा रवा भाजून झालेला आहे. याचा रंगही बदललेला आहे आणि तूप आणि रव्याचा मस्त असा सुगंधही येतोय. तर बरेच जण एकदम पांढरा शुभ्र शिरा करतात. पण लक्षात ठेवा पांढरा करा किंवा थोडासा ब्राऊन कलर आलेला शिरा करा. पण रव्याचा कच्चेपणा जाईल एवढं रव्याला भाजणं गरजेचं आहे. आता बर्नरची साईज आणि कढईची जाडी यानुसार थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो. पण रवा शक्यतो अशा प्रकारे छान कलर येईपर्यंत भाजायचा. शिऱ्यासाठी गरम करत ठेवलेलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे आणि रवासुद्धा आपला मस्त भाजून झालेला आहे. आता ते पाणी याच्यामध्ये कसं घालायचं ते बघूया. कढईमध्ये रवा अशा प्रकारे गोळा करायचा, त्याला थोडासा खट्टा करायचा, गॅस एकदम मंद करायचा आणि याच्यामध्ये आता हे सगळं पाणी अशा प्रकारे मी दाखवते ना, त्या प्रकारे थोडं-थोडं घालून घ्यायचं. एकदम जर तुम्ही सगळं पाणी ओतलं ना, तर खूप जास्त वाफ होईल आणि ती तुम्हाला पोळण्याची शक्यता आहे. त्याकरता थोडं-थोडं करून हे सगळं पाणी आपण या रव्यामध्ये घालायचं. आता रव्यामध्ये सगळं पाणी घातल्यानंतर सतत अशा प्रकारे मी दाखवते ना, त्याप्रमाणे गोल फिरवत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. जेणेकरून त्याच्यामधून जे बुडबुडे येतात ना,
ते उडणार नाहीत खूप जास्त आणि आपल्याला पोळणार नाही. रव्यातलं थोडंसं पाणी कमी होईपर्यंत याला अशा प्रकारे ढवळत राहायचं आणि याचे काही वेळातच असे बुडबुडे यायला लागतात. तेव्हा ते खूप उडतं ना, तर या स्टेजला काय करायचं आहे आता याच्यावरती झाकण घालायचं आहे. याच्यावरती एक ताट झाकण घालायचं आणि मंद आचेवरती याला 3 ते 4 मिनिट अशा प्रकारे ठेवून द्यायचं. 4 मिनिटांनंतर झाकण काढल्यानंतर बघा तुम्ही याच्यावरती थोडंसं पाणी दिसतंय आपल्याला. बुडबुडे मात्र कमी झालेले आहेत. गॅस मंदच ठेवायचा आणि फक्त 3 मिनिट अशा प्रकारे याला ढवळत राहायचं. म्हणजे रवा एक्स्ट्राचं पाणी सगळं शोषून घेईल. शिरा आपल्याला खूप जास्त ड्राय करायचा नाही. रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं, की आता आपण घेतलेली साखर याच्यामध्ये घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखर विरघळल्यानंतर पुन्हा हा शिरा पातळ झालेला आपल्याला दिसेल, तर सुरुवातीला साखर मिक्स करून घेऊया. रव्यामध्ये साखर विरघळल्यानंतर रवा पुन्हा पातळ झालाय. या स्टेजला याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि 2 ते 3 मिनिट याला अशा प्रकारे आता सतत परतून घ्यायचंय, म्हणजे तो थोडासा घट्टसर होईल. 3 मिनिट मध्यम आचेवरती परतून घेतल्यानंतर रवा आता बघा घट्टसर झालाय आणि थोडेसे आपल्याला याच्यातून बुडबुडे यायला लागल्यासारखं दिसतंय. या स्टेजला याच्यावरती ताट झाकायचं, गॅस बंद करायचा आणि 3 मिनिट याला असंच ठेवायचं. आता कढईवरचं झाकण काढायचं. शिरा बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे. आता 2 मिनिट फक्त मध्यम आचेवरती याला परतून घ्यायचं. शिरा परतून घेतल्यानंतर आता शिरा तयार झालेला आहे. याच्यावरती झाकण घालायचं, गॅस बंद करायचा आणि फक्त 4 ते 5 मिनिट असंच ठेवून द्यायचं. 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघूया. आपला शिरा तर अगोदरच तयार झालेला होता आणि आता उलट न घातल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की 5 मिनिट आपण याला झाकून ठेवल्यानंतर मस्त वाफ बसली आणि शिरा अगदी आपल्याला हवा तसा झालाय. याचं टेक्स्चर वगैरे बघा. अगदी दाणेदार असा शिरा आपला इथं तयार आहे. शिरा तयार झाल्यानंतर शेवटी तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आता घालायचे म्हणजे मस्त क्रंची राहतात, मऊसर पडत नाहीत. आजची ही शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.